नमस्कार मंडळी, सारेगमप लिटिल चॅम्प्स या जी मराठीवरील कार्यक्रमातून घराघरात जाऊन पोहोचलेली प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर। केतकी माटेगावकरचा जन्म 22 फेब्रुवारी 1994 रोजी नागपूर येथे झाला। केतकी माटेगावकर यांच्या आई सुवर्णा माटेगावकर या प्रख्यात गायिका आहेत। तसेच केतकीचे वडील उत्तम हार्मोनियम वादक आहेत। यामुळे घरातूनच संगीताचे संस्कार तिच्यावर झाले होते। सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमामुळे ती जगभर जाऊन पोहोचली। आजारपणामुळे तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले। दरम्यान केतकीने 2012 मध्ये मिलिंद बोकील यांच्या कादंबरीवर आधारित शाळा या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले। मुळातच ही कादंबरी अतिशय गाजलेली होती। शालेय जीवन, पहिलं प्रेम अशा अनेक गोष्टींचे चित्रण या चित्रपटात आपल्याला पाहावयास मिळाले। त्यानंतर केतकीने काकस्पर्श, तानी, टाइमपास आणि फुतरू यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले। काकस्पर्श या चित्रपटामुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली। सचिन खेडेकर यांनी सोशल मीडियावर तिची चित्रे पाहिल्यानंतर आणि काकस्पर्श या चित्रपटात तिला कास्ट करण्यासाठी महेश मांजरेकर यांच्याकडे शिफारस केल्यानंतर तिला हा चित्रपट मिळाला होता। केतकीला बालिका वधू मधील मुख्य भूमिका आणि मराठी टेलिव्हिजन मालिका उंच माझा झोका मधील रमाबाई रानडे यांच्या भूमिकेसह टेलिव्हिजनमध्ये काही महत्त्वपूर्ण भूमिकांची ऑफर देण्यात आली होती। मात्र केतकीने सर्व ऑफर नाकारल्या होत्या, कारण तिला तिच्या गाण्यावर लक्ष केंद्रित करायचे होते। तर मंडळी, ही झाली केतकी माटेगावकर हिची कला क्षेत्रातील कारकीर्द। तर मंडळी, तुम्हाला केतकी माटेगावकर यांचे पती कोण आहेत ठाऊक आहे का? तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती। त्या अगोदर आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सध्या केतकीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा जोरात सुरू आहे। अलीकडे तिनं एका मुलाखतीतून स्वतःच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे। तेव्हा एका मुलाखतीत केतकीला विचारण्यात आलं की तू लग्न केव्हा करणार? त्यावर केतकीने उत्तर दिलं, माझं लग्न झालं आहे। केतकी म्हणाली की माझं लग्न म्युझिक बरोबर झालं आहे। एके दिवशी माझ्या आजीने मला लग्न कर म्हणून भांडावून सोडलं होतं, तेव्हा मी तिला सांगितलं की मी म्युझिक बरोबर लग्न केलं आहे। तसेच पुढे केतकी म्हणाली की जो कोणी माझ्या आयुष्यात येईल ते माझं दुसरं लग्न असणार आहे आणि त्याने माझ्या या पहिल्या नवऱ्याला मान्य केलं पाहिजे आणि तो प्रामाणिक असला पाहिजे। तर मंडळी, कशी वाटली केतकी माटेगावकर यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती? अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।